पुदिना बऱ्याचशा पदार्थांमध्ये वापरला जातो, पण कधी ऐनवेळी मिळाला नाही तर अशा वेळी जर पावडर करून ठेवलेली असेल तर पटकन अशी तिचा वापर होतो। ताज्या पुदिन्याचा जेवढा छान असा सुगंध येतो तेवढाच वाळवलेल्या ह्या पावडरचा देखील सुगंध येतो। आणि अशी करून ठेवली म्हणजे आयत्या वेळी जर आपल्याला पुदिना ताजा नाही मिळाला तर ही पावडर आपण वापरू शकतो। बनवायला एकदम सोपी अशी आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। एक जुडी पुदिना मी निवडून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर एक मोठं असं खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुदिना बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे, काही कचरा वगैरे असेल, केमिकल असेल तर त्यासाठी। आणि एकदम अलगद हाताने हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, फार चोळून वगैरे अशी पाणी घ्यायची नाहीत। आणि त्यानंतर चाळणीमध्ये असं पाणी निथळायला ठेवायचं आहे। पूर्ण पाणी निथळल्याच्या नंतर आपल्याला हे सुती कापडावर किंवा एखाद्या न्यूजपेपरवर एकदम पातळ असं हे पसरून टाकायचं आहे। या पद्धतीने एकावर एक पाणी येता कामा नये, म्हणजे सगळ्या बाजूनी पानं जी आहेत ना व्यवस्थित अशी सुकली जाईल। आणि अशी पसरून टाकली म्हणजे पटकन सुकली देखील जातात। उन्हामध्ये वाळवायचं नाही, नाही तर त्याचा कलर जो आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल। तर सावलीतच हे वाळवायचं आहे, पंख्याखाली तुम्ही ठेवू शकता। तर या पद्धतीने मी एकदम पातळ असं हे पसरून ठेवलेलं आहे। साधारणतः 2 तासानंतर पाहू शकताय पुदिना जो आहे ना एकदम व्यवस्थित असा सुकलेला आहे, म्हणजे याच्यावर कुठेही पाणी राहिलेलं नाही। इथं पाहू शकता एकदम सुकलेलं आहे, पाणी अजिबात राहता कामा नये। 2 पद्धतीने आपण पुदिना सुकवू शकतो, एक तर पंख्याखाली सावलीमध्येच हा सुकवून घ्यायचा आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने देखील पुदिना एकदम मस्त असा सुकला जातो, हिरवागार राहतो। तर काय करायचं आहे, पेपरमध्येच हा पुदिना जो आहे ना फोल्ड करायचा आहे। फोल्ड करताना जास्त हा दाबून वगैरे असा फोल्ड करायचा नाही आहे। आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर पुदिना असेल तर 2 पेपरमध्ये तुम्ही असा हा फोल्ड करू शकतो। साधारणतः या पद्धतीने असा हा फोल्ड करायचा आहे, अलगद ठेवायचा आहे, दोन्ही साईडनी परत हे फोल्ड करायचं म्हणजे असा हा आयताकृती ठेवायचा आहे आणि एकदम अलगद। आता हा ठेवताना काय करायचं आहे, फ्रीजमध्ये आपण बॉटल ठेवतो ना, तर बॉटलच्या पाठीमागे असा हा उभा करून ठेवला तरी राहील, फक्त पाणी तिथे लागता कामा नये। आणि जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 2 पेपरमध्ये डिवाईड करायचं आहे आणि अलगद असा ठेवायचा आहे। म्हणजे सावलीमध्ये सुकवायचं असेल तर सावलीमध्ये सुकवू शकता, किंवा व्यवस्थित पाणी सुकल्याच्या नंतर फ्रीजमध्ये हा सुकवून घेऊ शकता। आता हा एकदम सुकलेला आहे, इथे पाहू शकताय मी हा फ्रीजमध्येच ठेवला होता आणि त्यानंतर पाहू शकताय फक्त जास्त प्रमाणामध्ये असेल तर 2 पेपरमध्ये तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता। पाहू शकता हातावर जर पान चुरगळले ना तर एकदम त्याची पावडर होते आणि कलर देखील एकदम मस्त असा आलेला आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता वाटताना देखील काय होतं, जे झाकण आहे मिक्सरचं त्याला बराचसा पुदिन्याची पावडर लागली जाते, बारीक असते, त्याच्यामुळे काय करायचं आहे, वाटताना अशी वरून मी प्लॅस्टिकची पिशवी ठेवली होती, त्याच्यामुळे झाकण पण एकदम स्वच्छ राहतं आणि पावडर जी आहे ना ती जर त्याला चिकटली तर ती आपल्याला सहजपणे काढता येते। इथे पाहू शकता एकदम बारीक अशी झालेली आहे, कलर देखील एकदम हिरवागार आलेला आहे, त्याचबरोबर पुदिन्याचा सगळीकडे मस्त असं सुगंध देखील सुटलेला आहे। गरज वाटत असेल तर आपण ही चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि मग स्टोअर करू शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक आणि सरबत आपण नेहमीच बनवत असतो, तर एक वेगळी चव म्हणून कधीतरी पुदिना टाकून पहा, मस्त अशी चव सरबताला येते आणि ताकामध्ये तर आपण नेहमीच टाकतच असतो। तर अशी मस्त अशी पावडर बनवण्यासाठी ना पंख्याची गरज लागली आहे ना कुठल्याही मायक्रोवेव्ह ओव्हनची गरज लागलेली आहे। तर फक्त हे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे, पेपरमध्ये अलगद अशी फोल्ड करून पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहे। एक 5 ते 6 दिवसामध्ये मस्त अशी कुरकुरीत पानं फ्रीजमध्ये होतात। सुरुवातीला थोड्याशा क्वांटिटीमध्ये करून पहा, खूप छान अशी पावडर होते। किंवा पावडर जर करायची नसेल तर पानं जी आहे ना पूर्ण अशी कुरकुरीत झाल्याच्यानंतर एखाद्या एअरटाईट बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा, पाहिजे त्यावेळी आपण ह्या हातावर देखील एकदम बारीक अशी होतात, तर त्या पद्धतीने यूज करू शकतो। तर पाहू शकता 10 रुपयाच्या पुदिन्याच्या जुडीमध्ये भरपूर अशी पावडर झालेली आहे, बरेच वेळा सरबतासाठी, ताकासाठी किंवा चाटसाठी ही वापरू शकतो। तर जर सुरुवातीला तुम्हाला जर बनवायची असेल तर 10 रुपयाचा पुदिना जरी आणला आपण तर सगळा आपण बऱ्याचदा वापरत पण नाही, तसाच राहतो। तर जेवढा वापराल आणि उरलेला राहील त्याची अशी पावडर करून पहा आणि जर आवडली तर पुन्हा जास्त क्वांटिटीमध्ये आणून तुम्ही करू शकता, म्हणजे अंदाज देखील येईल आणि वाया देखील जाणार नाही। याच पद्धतीने मेथी देखील मी सुकवून ठेवलेली आहे, तर इथे दाखवायला एकदम थोडीशी अशी क्वांटिटी आहे, पण सेम पद्धतीने मी मेथी देखील सुकवून ठेवते। आणि आयत्या वेळी जर मग आपल्याला कुठल्या भाजीमध्ये किंवा याचा मेथी थेपले जरी बनवायचे म्हटले तरी ही खूप छान अशी चव येते। कुठलाही पदार्थ करून ठेवा, वाया कधीच जात नाही, कधी ना कधी घाईच्या वेळी किंवा ऐनवेळी वापरायचं म्हटलं तरी तो उपयोगी येतेच। तर ही अशी पावडर आणि मेथी करून पहा,
पावडरच कशामध्ये तुम्ही वापरता हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.